नमस्कार, मी लक्ष्मण दातखेळे. आपण पाहतात आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. सबंध भारतामध्ये शारदीय नवरात्रोत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे आणि अशातच स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडीमध्ये देखील मोरजाई मंदिरामध्ये हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो आहे. आपण माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता की हे मोरजाई मंदिरामध्ये अतिशय आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली आहे. फ्लॉवर डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे. 9 दिवस या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये आणि मनोभावे येथील महिला देवीची पूजा अर्चा करत असतात. आणि आज या ठिकाणी एका वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या संबंधित जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही महिला भगिनी आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, आपल्या आपला आवाजमध्ये मनापासून स्वागत. मोरजाई मंदिरामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी फुलांची आरास केलेली आहे, फ्लॉवर डेकोरेशन केलेलं आहे. अनेक भाविक या ठिकाणी मनोभावे पूजा करतात, दर्शनही घेतात. कसं वाटतं तुम्हाला हे सारं करत असताना, काय सांगा? खूप छान वाटतं आणि खूप आनंद होतो. ह्यांच्यामुळे आम्हाला हे बघायला मिळालं, मंदिर वगैरे म्हणजे देवीला यायला मिळते. हां, देवीबद्दल काय सांगाल? देवी इथलं हे ग्रामदैवत आहे ही देवी. माझ्यासोबत सुनंदाताई वाघेरे आहेत. ताई, आपला आवाजमध्ये मनापासून स्वागत. काय सांगाल या उत्सवाबद्दल? कसं नियोजन असतं आणि एकंदरीत कशी तयारी केली जाते? ह्या देवीबद्दल सांगायचं म्हटलं तर मी 50 वर्ष झालं मी इथे म्हणजे ह्या देवीला ओळखते. मी ह्या घरची मी सून आहे, त्यामुळे मला सगळं माहिती आहे. मी जेव्हा म्हणजे लग्न करून आले तेव्हापासून मला सगळा इतिहास यांचा माहिती. तर ह्या देवीचं असं म्हणजे स्वयंभू होती अगोदर मंदिरामध्ये, टेकडीवरती. तिथपर्यंत सगळ्यांना पोचता येत नव्हतं, म्हणून स्वयंभू असल्यानंतर फक्त घरचे लोकच जायचे. आणि इथं आता परिसर एवढा वाढला आहे की मंदिर हे असं काहीच नाही आहे. त्यामुळे माझ्या मुलांनी म्हणजे किरण वाघेरे यांनी हे मंदिर स्थापन केलं. त्याला 12 वर्ष झाली आणि ह्या देवीची स्थापना इथे केली. त्यामुळे खूप भाविक इथे येतात. मनोभावे पूजा होती रोज. मंदिराची सजावट चांगल्यापैकी करतात. अगोदर तर दांड्या वगैरे खूप कार्यक्रम व्हायचे, पण आता म्हणजे जरा बदल केला आहे की लोकांना म्हणजे धार्मिक दृष्टीने लोक मंदिरात थांबतील हा उद्देश ठेवून देवीची म्हणजे खूप आरास करतात. हे भजन वगैरे सगळं ठेवतात. लांबून लांबून लोकांना बोलवतात. त्यांचं म्हणजे जाताना त्यांना सगळं त्यांचं मानपान देतात. आणि देवीची खूप चांगल्या प्रकारे इथे पूजा केली जाते. महाराज असतात, दररोज सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला पूजा होती. सगळं व्यवस्थित केलं जातं. खूप लोक म्हणजे मनापासून येतात. म्हटलं मोरजाई देवी मंदिर हे सगळे महिलांमुळे हे स्थापना झाली आहे. तर म्हणजे इथं कसं आहे, बायकांना बसायला हे नसतात, वयस्कर बायका असतात की कुठं बसावा की मंदिर नाही म्हणून मोरवाडीत. मग तेव्हा आमचे मिस्टर किरण वाघेरे यांनी हे स्थापना केली की आपल्या इथं एक मंदिर असावा सगळ्यांसाठी, एक ग्रामदेवता म्हणून. आणि आजच्या कार्यक्रमाचं म्हटलं तर श्री सुक्त सोचतो, त्याचे 200 बायकांचा कार्यक्रम होता, जे सगळे आमचे मोरवाडीतले महिला होते सगळे इथं. तर मी सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगेल की इथं आमच्या वहिनी आहेत, काकडे वहिनी. तुम्ही 2 शब्द ह्यांच्याशी विचारा की कारण हे रोज असतात श्री सुक्तसाठी, ते तुम्हाला जास्त माहिती देतील. मी जसं मंदिर झाले ना तसे रोज सकाळ संध्याकाळ आरतीला असायचे. आत्ता 2 वर्ष झालं नाही आहे. आणि 9 दिवस आम्ही सकाळ संध्याकाळ आरतीला असतो. आणि सगळ्या लेडीजला आरती भेटते, म्हणजे आरती करायला देतात. अष्टमीला सगळ्या महिलांना जेवढ्या येतील तेवढ्या महिलांना आरती करायला देतात. विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमाविषयी बोलेल. आजचा कार्यक्रम जो होता श्रीसूक्त पठणाचा, तो एवढा सुंदर आणि एवढा अफलातून होता. जवळजवळ 150 ते 200 बायका इथे उपस्थित होत्या. आणि प्रत्येक स्त्रीची इथे ओटी भरली गेलेली आहे. आणि प्रत्येक स्त्रीला एक वृक्ष, आपलं तुळशी वृक्ष दिलेलं आहे. आणि प्रत्येक महिला या मंदिरात आज जाताना एवढ्या आनंदात गेल्या आहे की ती ओटी जी त्यांना मिळाली ना, तर त्यांना म्हणजे खूप तृप्त झालेलं. आजच्या दिवसाचं विशेषण त्यांना. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ओटीमध्ये आम्ही नाही का, म्हणजे मंदिरातल्या आमचे किरण भाऊ, मानसीताई यांनी त्याच्यामध्ये स्त्रियांचं म्हणजे लेणं, जोडवी त्याच्यामध्ये दिली होती सर्व स्त्रियांसाठी. आणि खूप छान आजचा प्रोग्राम झालेला आहे. मोरजाई मंदिरावर आमचा हरिपाठ असतो. सगळ्या बायका आम्ही हरिपाठाला येतो. आणि येथे ह्या वर्षी सामूहिक श्रीसूक्त आमचं पठण झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्या महिलांना खूप आनंद झाला. जनरली सगळीकडे गणपतीचंच मंदिर असतं, म्हणजे फक्त गणेश मंदिर असतं. पण याचं वैशिष्ट्य म्हणजे मोरजाई देवी मंदिर, गणपती आणि देवी समवेत खूपच छान. रोज देवीचा शृंगार, देवीची साडी नेसवणे खूपच छान वाटतं.
इथं आसपासच्या सर्व महिला एकत्र जमतात मंदिरात आणि सकाळी संध्याकाळ बरोबर आरती होती. सकाळी 7:30ला आरती होती आणि संध्याकाळी बरोबर डॉटला आरती 8 वाजता होती. आणि एवढं सर्वांना प्रसन्न वाटतं मंदिरात आल्यानंतर. आणि आज श्रीसूक्तचा कार्यक्रम एवढा सुंदर झाला. जवळजवळ 150 ते 200 महिला होत्या कार्यक्रमाला आणि खूप सुंदर एकदम अगदी वेल प्लॅन हा कार्यक्रम झाला. आणि त्यात मी सहभागी होते श्रीसूक्त म्हणायला आणि त्यामुळे मला एवढा आनंद झाला. आत्ता हे रोज आम्ही श्रीसूक्त दुपारी म्हणतोय 3:30 ते 4:30 पावणे 5पर्यंत आमचं तिथून पुढं भजनाचा कार्यक्रम असतो. आणि सर्व महिला मंडळी खूप खुश आहेत, खूप आनंदित आहेत. आणि आम्ही दरवर्षी उत्सुकतेने वाट पाहतो की कधी हा सण नवरात्रीचा सण येतोय आणि आम्ही कधी एकदा सर्वजण मिळून हा सण साजरा करतोय. सध्या संपूर्ण देशभरामध्ये शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे. आज नवरात्रीचा 7वा दिवस आहे आणि आज आपण पाहू शकतो की मोरवाडी येथील मोरजाई देवीच्या मंदिरामध्ये असंख्य भाविकांनी या ठिकाणी मोरजाई देवीचं दर्शन घेतलेलं आहे. माझ्यासोबत येथील काही नागरिक आहेत, तसेच या ठिकाणी जे पूजा अर्चा करतात ते पुजारी दादा देखील आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचं आयोजन केलं जातं, कशी तयारी असते, काय सांगाल? खरं म्हणजे आमच्या मंडळात मोरजाई सांस्कृतिक संस्था या माध्यमातून आम्ही फक्त उत्सवच साजरे करत नाही, वर्षभर वेगवेगळे उपक्रम करत असतो. पर्यावरण, आरोग्य, गरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी मदत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की इथे जे शहरीकरणाचं वेगाने झालं आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी बसायला कुठे जागा राहिलेल्या नाही आहेत, लहान मुलांना खेळायला जागा राहिलेल्या नाही आहे, महिलांना कुठे योग्य बसण्यासाठी जागा राहिलेल्या नाही आहे. संस्थेच्या 23 गुंठे प्लॉटमध्ये या सर्व गरजा आम्ही भागवतो आहे. आणि पर्यावरणाच्या गोष्टींनी म्हणाल तर आत्ताच आपण पाहिलं की 1000 तुळशीच्या रोपांचं आज वाटप केलेलं आहे. दरवर्षी अशाच प्रकारचं काहीतरी नियोजन आम्ही करत असतो. क्रीडा क्षेत्रात म्हणाल तर आज महिलांसाठी विशेष करून की आम्ही मार्शल आर्टचं ट्रेनिंग सुरू केलेलं आहे आणि त्याचा क्लास रोज संध्याकाळी चालू असतो की मुलींनी जास्त आत्मनिर्भर व्हावं खऱ्या अर्थाने, त्याच्यासाठी काम करत असतो. वर्षभर दर चतुर्थीला इथे आरती होती. संस्थेच्या माध्यमातून जी काय आम्ही बघतो, आमच्या नजरेत जी उणीव जाणवेल ती आम्ही आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण वागिरे त्यांच्या कानावर घालतो, त्यांचे मार्गदर्शन मदत घेतो आणि आम्हाला जे काही काम करावं वाटेल त्यांना ते सढळ हाताने मदत आणि प्रोत्साहन देतात आणि स्वतः त्यात ते आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब सहभागी होतं. त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि प्रश्न आहे की एवढा उत्तम कार्यक्रम इथे चालतात. खरं म्हणजे प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर याची मीडिया एक महत्त्वाचा स्तंभ आहे, त्याची दखल ही प्रत्येकाने घेतली पाहिजे. परंतु वर्तमानपत्रामध्ये म्हणाल तर सकाळनी याची दखल घेतलेली आणि त्यानंतर तुम्ही दुसरे आहात की ज्याची दखल तुम्ही घेतली, त्याबद्दल आपल्या आवाजचा मी आभारी आहे. धन्यवाद. खूप छान पद्धतीने या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. मागील काही वर्षांपासून आणि वर्षाचे 365 दिवस ज्या गुरुजीच्या शुभ हस्ते या ठिकाणी मोरजाई देवीची पूजा अर्चा होते, ते गुरुजी माझ्यासोबत आहेत. गुरुजी, काय सांगाल, काय भावना असते एकंदरीत देवीची पूजा करत असताना, हा सर्व उत्सव या ठिकाणी साजरा करत असताना? नमस्कार. प्रथम म्हणजे मी नारायण गुरुजी आहे. गेली 14 वर्ष झाले या मी मंदिरात मोरजाई देवीची सेवा करतो आहे. ह्या सेवेचा लाभ खरं तर किरण भाऊ वागेरेमुळं मला मिळालेला आहे. तर तसं पाहायला गेलं तर काय एनर्जी आहे, काय ताकद आहे, हे अर्थातच सगळ्यात जास्त याचा अनुभव मला येतो. कारण 365 दिवस मी निस्वार्थपणाने देवीची सेवा करतो. ना की माझा हा जॉब आहे, ना की पण हे माझं कर्तव्य आहे. या दृष्टीनं जेव्हा मी देवीची सेवा करतो तर एक आवर्जून सांगेल, आम्ही फक्त सेवेकरी आहोत. आमच्याकडून सेवा करून घेणारी आई भवानी आहे ती. तिच्या कृपेनं गेली 1 महिना झाले आमची हे एवढा सेटअप तयार करायचा, म्हणजे गेली एवढे जेव्हा जे काही आमचे कार्यकर्ते दिसतात हे महिना झाले अथक प्रयत्न करत आहेत. ही जी ताकद येते, ही जी ऊर्जा आम्हाला मिळते, आज मी स्वतः 24 तासातले 20 तास मंदिरात असतो. मग ही जी ताकद येते ही कुठून येते?
कोण देतं तर ती आई भवानीची कृपा आहे. तिच्या कृपेनं आणि आमची आई भवानीला हीच प्रार्थना आहे की मोरजाई देवीतले मंदिरातले किंवा परिसरातले जेवढे तिचे भक्त आहेत त्या सगळ्यांना सुख शांती समाधान लाभो हीच देवीच्या चरणी आमची प्रार्थना. धन्यवाद. मोरजाई देवी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेतर्फे हे जे नवरात्र उत्सव आणि वर्षभरातले जे सण आणि वेगवेगळे उपक्रम इथे राबवले जातात. किरण वाघेरे मित्रपरिवार आणि किरण वाघेरे संस्थापक अध्यक्ष आहेत. सुरुवातीपासूनच गेली 15 वर्षे झालं हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. आज तुम्ही जे बघताय की नवरात्र उत्सवात जिवंत फुलांचं सुशोभीकरण केलेले आहे. आज मी स्वतःला असं भाग्यवान समजतो की मोरजाई देवी ची आरती आज माझ्या शुभहस्ते होती. मी आज स्वतः ज्यावेळेस मंदिरात आरती करत होतो तेव्हा माझं स्वतःचं शरीर असं कंपन पावत होतं. आणि खरोखर सांगतो की मोरजाई देवी ही एक तर नवसाला पावणारे आहे. असे बरेच उदाहरणं आहेत की ते आम्ही बाहेरच उभं होतो इतक्यातच बरेच जण असं बोलत होते की मी असं करायला गेलो आणि या देवीच्या कृपेनं मला हे असं लाभलेलं आहे. खरोखर मोरजाई देवी तसेच संस्थापक अध्यक्ष किरण वाघेरे यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत.